मी गोपाल कांबळे तिवारी सरांच्या व्याख्यानाला सुरुवात होण्यापूर्वी मी थोडं बोलू इच्छितो. श्रीराम म्हणजे भारताच्या प्रत्येक माणसाच्या अंतरात्मामध्ये बसलेले आहे. जेव्हा आपण कुणाची भेट घेतो तर काय म्हणतो आपण? जय रामजी, राम रामजी म्हणतो ना. आणि बघा, आपण कुठेही गेलो, समजा महाराष्ट्रामध्ये बघा नाव आपल्याला ऐकू येतात, रामभाऊ आहे ना, रामभाऊ नाव असतो. आपण जसं उत्तर प्रदेशमध्ये गेलो तर रामप्रसाद असं नाव आपल्याला ऐकू येतो. जसं साऊथमध्ये गेलो, तमिळनाडूमध्ये तर रामास्वामी. जसं आपण आंध्र प्रदेशमध्ये गेलो तर तिथे आपल्याला रामण्णा असं नाव ऐकू येतो. म्हणजे राम जे आहे, प्रभू श्रीराम भारत देशाच्या प्रत्येक व्यक्तींच्या मनात बसलेले आहेत. आणि आपल्या साहित्यामध्ये, आपल्या बोलचालीच्या भाषेत जसं मी सांगितलं की आपण राम राम म्हणतो. आणि आपण जेव्हा एका दुसऱ्याशी जेव्हा म्हणजे परत जातो आपण, तेव्हा पण आपण जयरामजी म्हणूनच जातो आहे ना. तर आपल्या साहित्यात आणि प्रत्येक याच्यात राम बसलेले आहे. राम म्हणजे आपल्या भारत देशाचे राष्ट्रपुरुष आहेत. आणि जेव्हा अयोध्येत राम मंदिर होतं 1528 सन 1528ला बाबरने त्याच्यावर आक्रमण केलं होतं. बाबरचा जो सेनापती होता, त्याचं नाव विसरतो, मीर बाकी म्हणून त्यांचं नाव होतं. त्यांनी आक्रमण केलं. त्यावेळेचे जे राजा होते त्याला हरवलं आणि त्या राम मंदिरावर पूर्ण म्हणजे ध्वस्त केलं. आजूबाजूच्या राजांना जेव्हा याची माहिती झाली आणि त्यांनी मग आक्रमण केलं, नंतर ते पळून गेले. पण या दरम्यान त्यांना जे वेळ मिळाला त्या वेळेमध्ये त्यांनी तिथे मस्जिद निर्माण केली. आणि तेव्हापासून 1528 पासून तर 1992 पर्यंत हा समाजाचा संघर्ष सुरू होता. मध्ये अंग्रेजांचा काळ आला. जेव्हा आपण स्वातंत्र्य झालो तेव्हा देशाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक आशा निर्माण झाली की आता आपण राम मंदिर आपल्याला म्हणजे बांधता येईल का. तरी आपल्याला एवढ्यामध्ये संघर्ष करावा लागला. जवळपास 80 वर्ष होऊन गेले. तर या दरम्यान तिथे गोळीबार पण झाला. बरेच लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. तर एवढ्या संघर्षानंतर आपलं राम मंदिर तिथे बनलेलं आहे, तयार झालेलं आहे. आणि आजचा जो दिवस आहे 22 जानेवारी 2024 हा दिवस आपल्या भारताच्या इतिहासात स्वर्णाक्षरात लिहिलं जाईल. कारण की आपल्याला आपला राष्ट्राचा जो गौरव आहे तो मिळालेला आहे. आणि मी तर म्हणणार की तो राम मंदिर तर आहेच, पण तो राष्ट्र मंदिर सुद्धा आहे. कारण की आपल्या देशात वेगवेगळे धर्मांचे, वेगवेगळे जातीचे लोक राहतात, पण प्रत्येक माणूस रामाशी बनलेला आहे. तर मी म्हणणार की हा जो दिवस आहे सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे. आणि त्या हिशोबाने आपण इथे सगळे जमलेलो आहे. आणि मी सगळ्यांना निवेदन करेन की हा जो दिवस आहे पुढेही भविष्यातही आपण चांगला साजरा करूया. धन्यवाद. आता मी